नाशिक रोड येथील बन्सी बंगला, जेल रोड परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळी मूर्ती चोरी प्रकरणी गुन्हे शोध पथकाने आरोपीला गजाआड करत मुद्देमालासह पकडण्यात यश मिळवले. फिर्यादी सुशीला बन्सीलाल चंद्रमोरे यांच्या घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून अंदाजे 1.5 किलो वजनाची मूर्ती, मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल फोन आणि 5,000 रुपये रोख असा एकूण 17,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव आणि योगेश रानडे यांना गोपनीय माहिती मिळाली की काळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेला संशयित आरोपी बिटको चौक परिसरात चोरीचा माल विक्रीसाठी येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून तत्परतेने कार्यवाही केली आणि गौरव आनंद बाविस्कर, वय वर्ष 20, राहणार पाटील गॅरेज, देवळाली गाव, नाशिक रोड याला ताब्यात घेतले. कारवाईत पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, विष्णू गोसावी, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी मोलाची भूमिका बजावली. ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर काळे आणि उपायुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शोध पथकाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. दिनांक 12/8/25 रोजी दुपारी 12 वाजे सुमारास नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जेल रोड भागात राहणाऱ्या श्रीमती सुशीला बन्सीलाल चंद्रमोरे यांच्या उघड्या घरातून कोणीतरी अज्ञात चोराने घरात प्रवेश करून चोरी केलेली होती. त्याच्यामध्ये त्यांच्या घरातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साधारणतः 1.5 फुटाची पितळी मूर्ती आहे, 1.5 किलो वजनाची. त्यानंतर एक छोटा मोबाईल हँडसेट आणि 5,000 रुपये रोख अशी चोरी झालेले होते. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 410/25 BNS कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास नाशिक रोड DB पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी गुन्हा मिळाल्यानंतर गुप्त बातमीदार नेमले आणि हद्दीतील जे चोर आहेत त्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की देवळाली गावात राहणारा गौरव आनंद बाविस्कर यांनी सदरचा प्रकार केलेला आहे. तरी त्या आरोपीस नाशिक रोड DB पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, पोलीस अंमलदार सागर आडणे, पोलीस अंमलदार अरुण गाडेकर, पोलीस अंमलदार रोहित शिंदे आणि पोलीस अंमलदार योगेश रानडे या टीमने व्यवस्थित सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतला आणि गुन्ह्यातील संपूर्ण माल त्याच्याकडे रिकव्हर केला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पितळी मूर्ती अंदाजे 1.5 किलो वजनाची, त्यानंतर एक 2,000 रुपये किमतीचा मायक्रोमॅक्स कंपनीचा साधा मोबाईल हँडसेट आणि 5,000 रुपये रोख रक्कम, 500 रुपयाच्या चालनीच्या नोटा, असं पूर्ण रक्कम 100% रक्कम मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये त्यांनी रिकव्हर केलेला आहे. सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, मान्य पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर, मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड DB पथकाचे अंमलदारांनी केलेले आहे.